उलटगिरी पण पाहिली, मर्डर बघितला, म्हणजे मी नाही केला, म्हणजे केसला बघितला. आणि परत वेगवेगळ्या प्रांतातून आलेली त्यांची मुलं म्हणजे त्या जे राहत होते आमच्या बिल्डिंग मध्ये सभोवताली त्यांची मुलं अशा प्रकारे तो वेगळे वेगळे चांगले वाईट सगळं बघितल्यामुळे ते संस्कार म्हणावा. पण तो माझा मुळात एक परमेश्वराने स्वभाव असा दिलाय की आपण त्याच्यात वाहवत न जाता ते फक्त बघावं, त्याचं चांगलं घ्यावं आणि अनुभव आपला संपन्न करावा, असं लहानपणापासूनच होतं की त्याच्यात अडकायचं नाही पण त्याच्यातून शिकायचं. ते चांगलं असेल वाईटातून खूप लहानपणापासून खूप जास्ती मोठ्या प्रमाणात अनुभव मिळाला. वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव थोडासा काय म्हणतात वयाच्या मानाने खूप लवकर मिळाला. त्याचं कारण मी सांगतो की त्याच्यामुळे मुळात एक प्रतिभा दिली होती त्या देवाची म्हणजे परमेश्वराची कृपा आहे की एक प्रतिभा दिलीच होती की लेखनाची ती लहानपणापासून होती. शाळेच्या याच्यासाठी मासिकासाठी 50-50 कथा लिहून टाकायचो 4थी 5वी असं ते हस्तलिखित निघायचं. परंतु छापायचे फक्त प्रत्येक विद्यार्थ्याची एकच पण मी 50 लिहायचो म्हणजे असं त्याच्यामुळे ते एक हे झाल्यामुळे इयत्ता 7वीत मी कादंबरी फुलबाग मासिकासाठी जे तुम्ही उल्लेख केला ना तर ती दिवाळी अंकाची फुलबागचं दिवाळी अंक होता आणि मी ती पाठवून दिली. त्यात माझं वय मी काही मेन्शन केलं नव्हतं. ती कादंबरी अशीच मुलांवरच होती म्हणजे मुलं आणि ते डिटेक्टिव्ह वगैरे सगळं सगळं इकडे तिकडे वाचलेलं आणि वाचनाची खूप आवड होती लहानपणी. लहानपणा पण 4थी 5वीतच मी मोठमोठी वीर धवल वगैरे अशी मोठमोठी जाडी जी कादंबऱ्या होत्या त्या काळच्या लागलेल्या. धवल तर खूप पूर्वीची आहे पण तशा टाईपच्या ज्या मोठमोठ्या कादंबऱ्या वगैरे बहुतेक 4थी 5वी पर्यंत वाचल्या होत्या लागलेल्या. त्यामुळे ती कादंबरी प्रकाशित झाली. मला त्यांनी चेक पाठवला 10-15 रुपयाचा का 10 रुपयाचा आठवत नाही. माझं असलं बँक अकाउंट वगैरे तो चेक जपून ठेवायला पाहिजे होता. तो कुठेच पडला तो गेला असेल. त्यानंतर त्याचा पुन्हा फोन आला की आदरार्थी फोन नाही सॉरी फोन नव्हतेच तेव्हा पत्र आलं की आपण माननीय शेखर प्रामाणिकजी वगैरे मी त्या 8वी मध्ये 7वीचं झालं की आपण भेटायला ते माइंडकर अशोक माइंडकर हे फुलबाग मासिक काढायचे संपादक अशोक माइंडकर की आपण मला भेटायला या आपण पुढच्या दिवाळी अंकासाठी कादंबरीचा विषय तुम्ही चर्चा करूया जरा सांगा आपण आतापासून तयारी करूया. तर मी तर तेव्हा असा एकदम म्हणजे काय पापाचा पितर होत बारीक असा एकदम कडके आणि असा तो हाफ चड्डीतला ते मला माननीय वगैरे म्हणून मला भेटायला बोलवलं तर मी त्यांचं तोडत नाही आयुष्यभर. मी गेलोच नाही काही रिप्लाय नाही दिला काही नाही गेलो नाही. मला टेन्शनच झालं काय केलं आपण एवढं 7वीतला मुलगा आपल्याला हे बोलवत आहे कादंबरी लिहायला. तर सांगायचा उद्देश आहे की बालपण जे गेलं ना हे घडवून आणलं असं वाटतं देवाने घडवलं मला. कारण तेच दिवस असतात लहानपणीचे. लहानपणी माझ्याप्रमाणे 7वी नावाचा एक पूर्वी प्रकार असायचा की 7वी नंतर मुलं काहीतरी त्याला म्हणायचे की 7वी नंतर शाळा संपायची की मग मुलं 7वी कमीत कमी शिकायचं काहीतरी होतं काहीतरी होतं म्हणजे त्या काळात त्याच्या अगोदरच्या काळात. तर त्याचा मागचा कोणीतरी विचार केला असावा की मुलं 7वी पर्यंत तो लहान जन्मल्यापासून 7वी पर्यंत जो मुलांवरचे जे शिक्षण होतं परिणाम होतात ते अभ्यास करतात तो त्याचा अनुभव आयुष्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्या अनुभव म्हणा तर ते तो माझा भाग असा 7वी पर्यंत असा खूप गमतीशीर नाही पण खूप असं वेगळाच गेला नॉर्मल मुलापेक्षा वेगळा. पण त्याचा मी फायदा करून घेतला. त्या अनुभवाचा फायदा चांगल्या रीतीने कसा करता येईल तुम्ही करून घेतला पुढच्या आयुष्यात. बोला आता विचार आलाय. बरं तुमची होती तुमचा आवाज येत नाहीये विनायक. तुमची शाळा कोणती होती? माझी साने गुरुजी विद्यालय होती. साने गुरुजी विद्यालय दादरची. आपण ती त्यावेळी ती आता जी बिल्डिंग झाली ती नाही त्यावेळेला ते असं झोपडी सारखी शाळा होती. म्हणजे त्या सिग्नल जो आहे ना शिवाजी पार्कचा जो सिग्नल स्मशानाकडे जातो तो रस्ता जो आहे ना तिकडे. हो माहिती आहे. हो तर तिकडे कॉर्नरला आता तिथे कोणतरी हॉटेल झालंय तर तिकडे अशी बैठी शाळा होती.
प्रकाश मॉडेकरांची ती म्हणजे तेव्हा प्रकाश मॉडेकर हे साने गुरुजी हो हो तर ती शाळा तशी होती, बैठी होती. कथामालेची. हा म्हणजे नंतर ते पुढे त्याची त्यांनी बिल्डिंग बांधली ते नंतरची गोष्ट. पण आमचं शिक्षण त्या बैठ्या शाळेतच झालं. आठवी पर्यंत. नंतर मी शाळा बदलली. बालपणातल्या काही तुमच्या शालेय आठवणी आहेत की ज्या कायम स्मरणात आहेत? मी त्या आठवणी जर सांगितल्या इथे तर मुलांवरती काहीतरी एखादी सांगा. हा एखादी सांगा. एखादी सांगतो पण गंमत जम्मत. मुलांनी गंमत म्हणून घ्या आणि तसं काही करू नका तुम्ही. म्हणजे मला असं म्हणायचंय काय व्हायचं की मी मला सिनेमाचा खूप नाद, कारण मुळातच कला ही हे असल्यामुळे सिनेमा बघणं सगळे मराठी, हिंदी, इंग्लिश वगैरे. तर मी प्रभादेवीला राहत असल्यामुळे तिथे किस्मत नावाचं टॉकीज होतं, आता नाही येत. तर तिकडे 12:30 वाजता मॅटिनी शो असायचा इंग्रजी सिनेमाचा, आणि तो आठवड्याला 2 वेळा, 3 दिवस आणि परत 4 दिवस अशा ते बदलायचे तरी, आणि तसे जुने जुने इंग्लिश पिक्चर असायचे. तर मला ते बघायचा खूप नाद लागला होता. पण व्हायचं काय की शाळा सकाळची असायची ती 12, 12:30ला 12:40ला ती सुटायची. हा पिक्चर चालू व्हायचा 12:30ला, आणि 12ला म्हणजे अगोदर ते काहीतरी थोडं जाहिराती करता करता पाहून वगैरे वेळ त्या दरम्यान तो चालू व्हायचा. तर ते शाळा करून जमाय म्हणजे शाळेत जर पूर्ण दिवस राहिला तर जमून ते मला बघता यायचं नाही. त्याच्यामुळे मी काय काय करायला लागलो, मी त्या सिनेमा बघायच्या वेळापायी शेवटचा तास बुडवायचो आणि पळून जायचो. कारण तिथून दादरवरून प्रभादेवीला जाईपर्यंत साधारणपणे 20-25 मिनिटं चालायची. शेवटचा तास बुडवायला लागलो आणि वगैरे वगैरे असं ते करायला लागलो तर सगळे म्हणजे बोंबाबोंब आहे लागला, असं काय चाललंय, हे चाललंय, ते चाललंय. आणि शाळेत खूप खोडकर होतो मी, मुळात काय खूप सॉलिड धमाल करायचो, हे करायचो. आणि ते आपले साने गुरुजी विद्यालयाचे जे मुख्याध्यापक जे प्रकाश मॉडेकर होते, त्यांचं होतं की मुलांना मारायचं नाही, पट्टी नाही मारायची, असं ते सारखे मला बोलवायचे, समजवायचे, आम्हाला हे काढून टाकलाय असं. माझ्यावर आणखी मी 4 पोरांना बिघडवलं होतं, ते असे लिहायचे ह्याला शाळेतून काढून टाकलेला आहे, असं फक्त फिरायचं. आणि असा मी कित्येक वेळा फिरलोय, म्हणजे वर्गातून, प्रत्येक वर्गातून फिरवायचं. पण काय व्हायचं, मी शाळेच्या ज्या नाटकाच्या ऍक्टिव्हिटी होत्या त्या कलेच्या प्रांतामध्ये मी शाळेचं खूप नाव बदलेलं होतं तेव्हापासून. त्याच्यामुळे त्यांचं माझ्यावर प्रेम पण होतं. आणि अभ्यासात मी पहिल्या 5 नंबरामध्ये असायचो. म्हणजे अभ्यासात काही गडबड नाही केली, नापास विपास झालं एकदाच. त्याची आणखी मोठी वेगळी स्टोरी आहे, ती सांगेन तुम्हाला. नापास करवला गेला मला, म्हणजे स्थिती सिनेमाच्या स्टोरीशी संबंधित आहे. त्याच्यामुळे मी शाळेत सांगितलं काय, मला म्हणायचे की मी काय सांगितलं असं अर्थात हे मुलांनी तुम्ही काही करू नका बरं का. मी सांगायचो माझे वडील नेव्ही मध्ये असतात, त्याच्यामुळे ते 6 महिने तिकडे बाहेर असतात. असं मी लहानपणापासून त्याचं एक पिक्चर, माझे वडील नेव्ही मध्ये नव्हते, माझे वडील इथेच कामाला होते, फोर्टला जायचे. त्याच्यामुळे त्याला काहीच माहित नाही, त्यांना काय माहिती मुलगा काय धंदे करतो. प्रगती पुस्तकात मार्क उत्तम, पहिल्या 5मध्ये नंबर, तर काय वडील कशाला अजून भानगडीत पडतील. अभ्यास चांगला, बाकी पण कलेच्या प्रांतात नाव येते, पेपरातून नाव यायचं, बाबा त्या कुमार कला केंद्राच्या याच्यात बक्षीस मिळालं, असं तसं. म्हणजे शांत, म्हणजे शाळेमध्ये होते. मग मला काही मग मस्त बोला घेऊन, तुझ्या भावाला तरी घेऊन ये, भाऊ आहे ना तुला, मग भावाला मोठ्या भावाला घेऊन ये. वडील आता तू असा वागतो, तू स्वतः अभ्यास करतो, सगळं करतो, बाकी स्वतः चांगला आहे, तुला मार्क गमवतो, आणि तुझ्यामुळे बाकीचे पोरं बिघडून ते काय अभ्यास करत नाही. असं करून भावाला पण, माझा एक बंगेरा म्हणून आमच्याच बिल्डिंग मध्ये एक मित्र होता. मित्र म्हणजे मला त्यावेळेला सगळे मोठेच मित्र होते, म्हणजे माझ्या बरोबरचे मित्र, माझ्या वयाची मुलं मला मित्र म्हणून वाटायचेच नाही. जरा कारण अनुभवाचा डिफरन्स आणि ते जरा भानगड झाली होती. त्याच्यामुळे त्याला घेऊन जायचो. बंगेरा म्हणून होता, बंगेरा. आणि तो मोठा होता, म्हणजे तो सर्व्हिसला होता त्यावेळेला, म्हणजे कुठल्या तरी कंपनी. तो यायचा, त्याला मी पटवतो, आणि आम्ही दोघं एकदम मित्र.
तो यायचा आणि माझ्या दोन कानपडात मारायचा मुख्याध्यापकांच्या. हे जे वडील तिथे नसल्यामुळे ह्याच्याकडे लक्ष नाही, थाबडा ढोल मारायचा. म्हणून त्याला अवघड सांगत मला मार करत. तर महाडिकर हो मारे मुलांना मारू नये वगैरे. मुलांना तुम्ही अजिबात हे काय करू नका, पण ते म्हणाले की काहीतरी गमती सांगा. तर बरं आता हा एक हे झालं. त्याच्यानंतर काय झालं की मी ते पिक्चर बघायचो आणि तिथे मधल्या काळामध्ये शेवटचा तास गणिताचा होता आणि गणितामध्ये बाई बदलल्या मधल्या काळात आणि मी सतत असा गेल्यामुळे तर नवीन बाईंच्या समोर सुद्धा मी मग जायचोच नाही, रोजच नाही जायचो. मग पिक्चर जरी नसलं तरी जायचो नाही. समुद्रावर आम्ही भटकायला जायचो आणि मित्र आणि मी एक होता आणि मग तिथे शिंपले पकड, मासे पकड, काहीतरी समुद्राचे छोटे छोटे बंदीमध्ये ठेव. मग ते परीक्षेला काय झालं की 7वीच्या 8वीच्या परीक्षेला की बाबा त्या परीक्षा सुरू झाली आणि माझं गणित चांगलं होतं. त्या बाई आल्यावरती म्हणा हा कोण मुलगा बसलाय तुमच्या वर्गात, ह्याला कधीच बघितला नाही, हा कोणाच्या बदली बसलाय. तर नाही आपल्याच वर्गाचा मुलगा आहे. ह्याला कधी वर्गात बघितलंच नाही. मी 7-8 महिने 6 महिने शिकवते. तिचा पण शेवटचाच पिरियड असायचा. त्या बाई दुसरीकडे मधून शिकून यायचे. तर माझा पेपर काढला माझ्या. तसा सुरुवातच केली होती. एक काही प्रश्न सोडवला होता तर त्यांनी पेपर काढून घेऊन गेले. कारण 100 पैकी 6 मार्क होते. म्हणून काय झालं तो 6 मार्क कसे पडले काय एवढी जर 70% माहिती तर मी काय स्टोरी सांगणार वार्षिक परीक्षेला. मी म्हटलं नाही झालं, मला काय ब्लॅक झालं, मला काही सुचलं नाही, त्याच्यामुळे कदाचित झालं असेल ना. वडील नाही नाही असं नाही, एवढी वर्ष तुझा तुम्ही नापास नाही झाला, एवढे चांगलं मार्क तुला एकदम गणित तर एकदम कसं होऊ शकत नाही. म्हटलं जाऊ दे. नाही नाही म्हटलं तर वडील काय भेटले कोणाला, त्यांच्या ओळखीने आमच्या बाईंना भेटले. मग तिथून कळलं सगळं की अरे तुला इतके वर्ष माहित आपण नेहमी मध्ये आहोत. हा रेटला एक भाऊ येतो. माझा भाऊ त्यावेळेची कुंड शिकायला होता. कुठला भाऊ. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझी शाळा बदलली. त्यांचे एक मित्र होते मंत्री म्हणून, ते मुख्याध्यापक होते समर्थ विद्यालय. समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि ह्यांचे लंगोटी आहे. त्याच्यामुळे मला मग त्या शाळेतून काढून त्या शाळेत गेला. पण मुलांना एवढं सगळं करून मी अभ्यास मात्र करायचो. पण मी कोणाचं म्हणजे काय मी एवढ्या गमती करायचो पण कोणाचं नुकसान नाही केलं, कोणाला त्रास व्हावा अशा दृष्टीने नाही. मी माझ्यापुरतच गमती करायचो. पण हे करून मात्र मी सायन्सला अख्ख्या महाराष्ट्रात पहिला आलो होतो. आणि कुठलाही क्लास आणि शिकवणी न लावता त्यावेळेला पण इंग्लिश रेगेल क्लास होते. सगळी मुलं जायची. मी आयुष्यात तरी क्लास केला नाही. पण तुम्ही क्लास करा, तो तर माझं म्हणणं नाही. प्रत्येकाची शिकायची पद्धत वेगळी असते. पण मुळात हा विषय अभ्यासाचा आला, मुळात तुम्ही मराठीमध्ये शिकताय ना, हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि खूप अभिमानास्पद, नुसते अभिमानास्पद नाही. मराठीतून शिक्षण घेणं ह्या ज्यांनी घेतला त्यांना पुढच्या सगळ्या आयुष्यात आपण नुसते क्लेरिकल नुसते नोकरी करायला निर्माण करणारी पुरं आपण फक्त बनवायसाठी ही आपल्यावरती ब्रिटिश राजवटीने लादलेली की त्यांना राज्य चालवायला असे बाकीचे लोक पाहिजे होते काम करायला क्लेरिकल बिलिकल. तर त्यांनीही इंग्रजी थोपून आताकडे आपण नुसते इंग्रजीचे पोपट निर्माण केले आणि अजूनही देत होते. जे मराठीचे आज माझी निरंजन आता बाजूला आहे, तो स्क्रीनवर नाही आहे. तो माझी मुलगी, माझा मुलगा त्यावेळेला सुद्धा माझ्या बरोबरचे सगळे माझ्या अंडर काम करणारे सुद्धा त्यांची मुलं इंग्लिश शाळेत घालत होते. तेव्हा माझी दोन्ही मुलं मराठीमध्ये आणि वामनरावच्या शाळेत तुमच्या शाळेमध्ये शिकली याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आज त्या दोघांचंही खूप चांगलं झालेलं आहे आणि त्यांचं इंग्लिश अतिशय उत्तम आहे. माझ्या ऑफिसमध्ये एवढा स्टाफ आहे, 200चा स्टाफ असेल मराठी भाषेत आणि बहुतेक अर्धा स्टाफ हा इंग्लिश मीडियम मधून आलेला आहे. तरी सुद्धा माझ्या मुलाचा निरंजन धामाणे त्याचा इंग्रजी या सगळ्या स्टाफ पेक्षा उत्तम आहे. म्हणजे बाकीचे मुलं एवढी शिकलेली आणि तुझं MSc वगैरे एवढे डबल ग्रॅज्युएट आहे, तर ती सुद्धा ही त्याला प्रॉब्लेम होते की त्याच्याकडनं ड्राफ्ट करून घेतात. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे मराठी शिकतो याचा न्यूनगंड बाळगू नका, ही पहिली गोष्ट. मी मराठीतच शिकलो आणि आज माझं इंग्लिश आणि या सगळ्या गोष्टी माझं करिअर उत्तम आहे. कारण मुळात बेसिक मगाशी चाललं होतं ना की वंदे वंदे मातरम,
किंवा मातृभाषा मायबोली हे जे सगळं चाललंय ना, म्हणजे आई आपल्या आईची भाषा वंदे वंदे मातरम. आपली आई जी बोलते ती भाषा तीच आपल्याला आपण पायावर चालायला लागतो तोपर्यंत तीच भाषा रुजते आणि त्याच भाषेत आपण ज्ञान प्राप्ती करू शकतो. इंग्रजीला कमी समजत नाही, इंग्रजी तर चांगलं पाहिजेच आहे, कारण ती ज्ञान भाषा झालेली आहे. मराठी झाली नाही हे दुर्दैव आहे. ती ज्ञान भाषा आहे मराठी, इंग्लिश सॉरी. पण हे शिक्षण जे बेसिक शिक्षण हे मराठीमध्येच होणं गरजेचं आहे. तुमचा पुढच्या दृष्टीने सगळं साकल्याने तुम्हाला विचार करायला लागतो. त्याच्यासाठी तुम्ही मराठीत शिकलेला असणं तुमच्या लहानपणापासूनचे संस्कार म्हणून मातृभाषा म्हटलं जातं. त्याच्यामुळे कुठलाही न्यूनगंड येऊ नका. इंग्रजी एक भाषा आहे, त्याच्यावरती प्रभुत्व मिळवा जसं आपण एखाद्या विषयावर मिळवतो, असं माझं स्पष्ट मत आहे आणि माझा अनुभव आहे. नुसतं अभिमान म्हणून नाही, तर माझं स्पष्ट मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुणाला काही त्या मुलांना प्रश्न विचारते तुम्ही सांगा. आता मुलांनाच आवाहन करतोय, मुलांनी काही प्रश्न विचारावेत. मी तर विचारू शकतोच आहे, परंतु मुलांनी विचारणं फार गरजेचं आहे. मला एक जरा विचारायचंय, मगाची असेच का आणि तसेच का जी सुंदर कविता आहे, मुळात कविता सुंदर आहे आणि छान म्हटली मुलांनी. बाकीच्या कविता पण छानच होत्या, पण ती कविता मी ऐकली नव्हती. मला वाटतं की नंतरच्या काळात आली, म्हणजे माझ्या लहानपणीच्या काळात किंवा माझ्या अलीकडच्या काळातली आहे. त्याची कवी किंवा कवयित्री कोण आहे माहितीये का? मी गुगलवर लगेच सर्च करत होतो, पण ते युट्यूबवर दिसत आहे, पण त्याच्यात ते कवीचं नाव दिसत नाही. कोणाला माहितीये का त्याची? तू शाळेच्या पहिल्या आणि 5वीला काहीतरी आहे ना ती? पाठ्यपुस्तकात आहे. सांगते मुलगी सांगते, एक मुलगी सांगते, उत्तर देते. हा बोल. प्रश्न विचारा पुन्हा अशी ती कविता आहे. त्याचे कवी कोण आहेत ते सांगायचं आहे. ठीक आहे, जरा वेळाने सांगा, तोपर्यंत दुसरा प्रश्न विचारा. विनायक, हा बोला. तोपर्यंत दुसरा विचारा सांगा प्रश्न. कोणी शोधून सांगायला असेल, पुस्तक काढून बघत असेल. हा प्रश्न विचारा, मुलांनीच उत्तर सांगायचंय. हा कोण प्रश्न विचारतंय? हात वर करा. शिक्षकांपैकी कोणाला विचारायचं असेल त्यांनी पण विचारा. हा मल्हार नागुळकर. सर, त्या कवितेची लेखिका आहे सुकन्या आगाशे. हा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सुकन्या आगाशे म्हणून कवयित्री आहेत. सुकन्या आगाशे. अच्छा. सर, मल्हार नागुळकर. हा सरांना प्रश्न विचार. सर, जे आता मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकत आहे त्यांची मराठी कशी सुधारावी? म्हणजे त्यातली काही लोकांना जास्त चांगली मराठी येते, त्यांनी वाचून कसं त्यांचं वाढवावं मराठी मधलं ज्ञान? सरळ गोष्ट आहे. आपण मुळात आपली मातृभाषा जी मुलांची मराठी असते, जी घरी बोललं जातं, मातृभाषा म्हणण्यापेक्षा जे घरात बोललं जातं त्या भाषेत लहानपणापासून राहून सुद्धा आपण इंग्लिश बोलायला शिकतो की नाही? ते कसे शिकतो? तर आपण त्याचा सतत वापर करत असतो. म्हणजे वापर करणं म्हणजे व्यवहाराची भाषा, ज्ञानभाषा, म्हणजे ही मातृभाषा ही व्यवहाराची आणि ज्ञानभाषा जर झाली तर त्या मग ते इंग्रजीची गरज पडणार नाही. आता आपल्या व्यवहाराची भाषा आणि आपण ते इंग्रजीचं आपल्याला इतकं हे सवय झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्या बोलण्याच्या म्हणजे बोलता सुद्धा 2-3 वाक्यामध्ये 2 इंग्रजी शब्द यायला लागले. ते चूक, अगदी काय कट्टर अगदी मराठीतच ते भाषांतर असायला पाहिजे. काय व्हॉट्सअप म्हणजे काय, तर काय अप्पा असं वगैरे, म्हणजे काय मी बोलतो तरी मी काय अप्पा म्हणतो, किंवा अगदी विश्राम धाम म्हणजे स्टेशन, रेल्वे स्टेशन. पण अगदी असं म्हणायची गरज नाही. पण शक्यतो आपण सारा
कोणाशी बोलताना सुद्धा मला हिंदी बोलायला चालू करतो. रिक्षावाल्याशी पण वाचनाचा मी सांगत नाही की वाचन तुम्ही करा. आम्ही तर खूप वाचलं, मराठी पण वाचलं, इंग्लिश पण वाचलं. अगदी वाचनाची सवयच गेली आहे. आणि मुलांना काय म्हणजे मी दोष पण देणार नाही की आता हे सगळं आलेलं आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि याच्यामध्ये सगळं गुगल सगळं इंग्लिशमध्ये इंग्लिश चालू आहे. पण निदान व्यवहाराची भाषा जी आहे, रिक्षावाल्याशी बोलण्याची भाषा, म्हणजे दुकानदाराशी बोलण्याची भाषा ही मराठीत सतत तुम्ही ना काय की जोपर्यंत कुठलीही भाषा शिकायचं नाही, कुठलाही विषय शिकायचा, कुठलाही विषय किंवा एक माझं उदाहरण त्याला रियाज लागतो. मी परत सगळ्यांना सांगत होतो की पुलंचं मला पत्र आलं होतं, पु ल देशपांडेंचं. मी त्यावेळेला एक माझी एकांकिका कलकीची फोर्ट फाउंडेशन ठेवले जतन करून ती एक स्पर्धेत कोणी पुण्याला केली होती आणि ते पहिले आली होती. बरेच बक्षिसं त्यांना मिळाली, मला मिळाली होती. नंतर मी काही महिने काहीच केलं नाही आणि त्याला पु ल देशपांडे आले होते मला माहित पण नाही त्या स्पर्धेला. ती पुण्याची मोठी स्पर्धा असते. 8 महिन्यांनी पुन्हा तुम्हाला कार्ड आलं म्हणजे की तुम्ही नंतर काही लिहिलं नाही. पुन्हा सारखा माणूस तिथे आला होता हेही माहित नाही, पण तो एवढा लक्ष ठेवतो. नंतर तुमच्याकडे प्रतिमा आहे लिहिणारी, तुम्ही पुढे काहीच तुमचं दिसलं नाही. असं करू नका. जसा गाण्याचा रियाज करायला लागतो तसा लेखनाचा रियाज करा. काहीतरी लिहून काहीतरी लिहा आणि फाडून फेकून द्या किंवा काहीच करू नका. त्याचं काही लिहा. त्याप्रमाणे मराठीचा रियाजच जर शिकायचे असेल तर रियाजच करायला पाहिजे. एकतर वाचा, मराठीत लिहायचा प्रयत्न करा किंवा सतत मराठीत बोलण्याचा प्रयत्न करा. बोलूनच होतं. बाहेरचे लोक इकडे येऊन मराठी शिकतात. कुठल्या माहिती तिथे काय अभ्यास करत बसतात. बरेचसे जे इथे महाराष्ट्रात आले दुसऱ्या स्टेट मधून, कुठल्या नॉर्थ स्टेट असेल साऊथ असेल, ते काही वर्षांनी इतकं स्वच्छ मराठी बोलतात. ते कसे बोलतात? ते काय कुठे भाषांतरचं पुस्तक घेऊन बसत नाही. मराठी काय तमिळ टू मराठी या हिंदी टू मराठी. ते ऐकून मुळात तुमचं ग्रास्पिंग आणि सतत त्याचा रियाज रोज कोणाची तरी सतत प्रत्येक जितकं शक्य आहे त्या आपसामध्ये तुम्ही बोलताना कोणी असो, व्यवहाराची भाषा निदान ही मराठी ठेवा. तुम्ही स्वतः पण मराठीत तुमचं चांगलं होईल आणि जो अर्धवट मराठी हिंदी बोलतो त्या रिक्षावाल्याचा पण मराठीत चांगलं होईल. म्हणजे मराठीचा प्रसार पण चांगला होईल त्या निमित्ताने. आपण पटकन रिक्षावाला हा हिंदीचा असतो असून सुरुवात करतो माहितीये का? अरे भाई जाना इधर आते हो क्या? म्हणजे हा मराठी असूच शकत नाही. असतात काही हो मराठी. म्हणजे आपण सुरुवातीतून करतो उधर आता है क्या? हे मुरुंडी ईस्टला जरा चांगलं आहे, मराठीचं खूप वातावरण आहे, तिथे बरेचसे मराठीमध्ये बोलतात आणि हे माझा पण मी ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगतोय. सुरुवातच दुसऱ्या भाषेतून करतात. त्याच्यामुळे हिचून जर सुरुवात केली तर मराठीत तुमचं पण सुधरेल. त्याच्यामुळे त्याला असं काही फॉर्म्युला नाहीये की मराठी कसं सुधार. कुठलाही विषय तुम्हाला शिकायचा असेल तर त्याच्यावरचा रियाज करायचा, सतत रियाज. अजून कोणाला काही विचारायचं आहे? बरं, हा लव्य पाटील विचारतोय तुम्हाला. हा बोला. नमस्कार सर, मी लव्य पाटील. तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्रात शिक्षण घेऊन सुद्धा तुम्हाला लेखन क्षेत्रात आवड कशी निर्माण झाली? मला दोन्ही सुंदर प्रश्न विचारलाय. माझं काय झालंय की देवाने माझा डबल घोडा लावलाय. मला दोन्ही विषयात आवड गेली. लहानपणापासून मला एक उत्सुकता म्हणतात, त्याला उत्सुकता झाला म्हणतात, कुतूहल हा माझा बेसिक हे आहे की कुठल्याही गोष्टीचं कुतूहल की असं का, ते बघायचं होतं ना प्रश्न, असेच का आणि तसेच का. तर ते त्याचा मला कविता आवडायचं कारण काय, हे सतत मला असा प्रश्न पडतात की असेच का आणि तसेच का. आणि जोपर्यंत मला एखाद्या शब्दाचा अर्थ म्हणा, एखाद्या गोष्टीचा म्हणजे सायन्सचा कुठला तरी हे असो, इंजिनिअरिंगचा मॅटर असो, टेक्निकल मॅटर असो, किंवा एखादा गझल असेल किंवा मराठी कवितेचं काहीतरी ग्रेस्ट एखादी कविता मला नाही कळली, तर जोपर्यंत मला ते समाधान होईपर्यंत उकलत नाही, कळत नाही, समजून पूर्ण मला समजत नाही, तोपर्यंत मी त्याच्या तुम्ही म्हणजे कोणाला पत्र पण लिहितो बाबा ह्याचा अर्थ काय असं नाही. त्याच्या मागे जोपर्यंत माझं समाधान होत नाही, हा कुतूहल जो भाग असतो ना, हे इंजिनिअरिंग मध्ये हे मोटर गाडी का चालते,
मग अमुक का चालते, मग ती कशी चालते, मग ती त्याला उपयोग करतो, मग डिझेल इंजिन काय करतं, असं प्रत्येकाला. म्हणजे असं नाही फक्त इंजिनिअरिंग मधलं नाही, मला कुठल्या तरी वाद्याबद्दल मला कळलं, कुठल्या संगीताबद्दल कळलं, रागाबद्दल त्याचं मला ते आवडलं, तर मला त्याच्या मागचं मग कारण पाहिजे म्हणजे शोधत राहतो मी. म्हणजे एखादा पदार्थ आवडला, कुठेतरी वेगळाच पदार्थ खायला घातला आणि तो मस्त आहे, त्याला हे कसं काय बनवला, मग मी ते बघतो, म्हणजे गुगलवर जातो आणि युट्यूब वरती पाकक्रिया मी तर काय करणार नाही आणि कोण मला देईल असं नंतर माहित नाही, पण मी शोधतो की हे कसं करतात. बस हा हे असं आहे का, असं आहे, त्या 4 गोष्टी अशा घालतात, ओके संपलं. ते मी पुढे खाणार पण नाही ना बनवणार पण नाही आणि कोणाला बनवायला सांगणार नाही. पण मला आवडला तर ते मला ते त्याचं डिटेलमध्ये म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही त्याच्या गाभ्यापर्यंत मुळापर्यंत जाणं आवश्यक आहे. मग ते लँग्वेज असो कुठला विषय असो तो गाभ्यापर्यंत जायच राहायचं. हा हा नॅचरल एक स्वभाव असल्यामुळे आणि दोन्ही विषयांची आवड होती, सायन्सची पण होती आणि भाषेची पण होती. आणि देवाने प्रतिभा दिली होती की प्रतिभा कशी असते माहिती का, नुसती ते लेखनाची प्रतिभा नसते किंवा नुसती गाण्याची प्रतिभा नसते, जेवण करण्याची सुद्धा प्रतिभा आहे. काम करणं, कुठल्या प्रकारचं विशेष काम करणं ही सुद्धा एक प्रतिभा आहे. प्रतिभा प्रत्येकाकडे असते, ती वेगवेगळी असते. प्रतिभा काही एकाच माणसाला दिलेली नसते, ही सगळ्यांकडे असते. जेवण करण्यापासून एखादा माणूस काम करतोय कंपनीमध्ये इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये, तर त्याला सुद्धा ते काम करायची एक प्रतिभा असते. त्याच्यामुळे तुमच्यातला तुमची आवड आणि प्रतिभा बघा आणि तुम्हालाच कळेल तुम्ही 4 गोष्टी करू शकता. आणि मग त्यासाठी तुम्हाला वेळ मात्र द्यायला पाहिजे. तुम्ही जर दोन्ही गोष्टी करता ना, हे पण करता आणि ते पण करता, म्हणजे कसं तुमचं मग वेळ टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे. नाक्यावर उभं राहून वगैरे इकडे तिकडे बघण्यापेक्षा आपण दुसरं चांगलं काम करायचं. असं असं म्हणजे असा वेळ वाचायचा. मी ट्रेन मध्ये वाचायचो, मी चालताना फॉर्म्युले पाठ करायचो, रस्त्याने शाळेत जायचा करायचो. माझं एक नाटक तर पूर्ण रेल्वेच्या सेकंड क्लास मध्ये दिलं, तू बघतो म्हणून खूप नाटक होतं ते. मी परिणाम जायला लागायचं काही कामामध्ये ते आपलं त्याच्यात गेलं सीन्स, पण मी परत असे उभे राहून लिहिलेले आहेत नाटकाचे. त्याच्यामुळे होतं, शक्य होतं, केल्याने होती आहे रे, होते करा दोन्ही करा. धन्यवाद सर. यानंतर मी आर्या पाटीलला सांगतोय. हा आर्या, विचार. सर, आताच्या काळात जसं सगळं म्हणजे मोबाईल वरती होतं, जसे ते वकील म्हणजे ते कोर्टाची कामं सुद्धा मोबाईल वरती, त्यात लहान मुलांचा अभ्यास सुद्धा मोबाईल वरती होतो. मग पूर्वीच्या काळात ते सगळं कसं व्हायचं, मोबाईल नव्हता तरी? पूर्वी कसं व्हायचं मोबाईल शिवाय? पूर्वी तर काय माहितीये का, आम्ही राहायचो प्रभादेवीला, अख्ख्या बिल्डिंग मध्ये एकच फोन होता. तुम्ही फोनला जर अप्लिकेशन केलं ना, गव्हर्नमेंटचा लँडलाईन मोबाईल तर नव्हतेच तेव्हा. आणि लँडलाईन सुद्धा जे असतात ना, तुम्ही लँडलाईन कधी तुम्ही बघितलं असेल का माहित नाही, घरात असेल कोणाकोणाच्या, ते लँडलाईन फोन असायचे, ते सुद्धा आज अप्लिकेशन केल्यानंतर 8 वर्षांनी मिळायचा. त्यामुळे फोन हा प्रकरण म्हणजे ज्याच्याकडे आहे तो परमेश्वर असायचा बाकीच्या बिल्डिंग मधल्या लोकांसाठी. पण तेव्हा सुद्धा कामं चालायची, उलट त्यावेळेला प्रत्यक्ष बोलणे व्हायचं, प्रत्यक्ष एकमेकांशी बोलणे व्हायचं. आता सगळं प्रेम आणि द्वेष आणि हिंसा आणि राग लोभ, सगळे भाव, सगळे टेक्निक सगळं ऑनलाईन. त्या ऑनलाईन मुळे काय होतंय की खूप लोक म्हणजे जे काम तुम्ही 4 तासात करताय ते तुम्हाला 4 मिनिटात करायचं. थोडक्यात एखाद्याला पत्र पाठवायचं की ते गावी ते 8 दिवसांनी पोहोचायचं, ते तुम्हाला आज नुसतं मेसेज केला की तुम्हाला पाठवू शकतो. पण हे पूर्वी नसताना पण सगळे लोक आनंदातच होते. की काय झालंय, ज्ञानाचा प्रसार आणि एवढ्या वाढल्यात आणि लोकांना त्याची एवढी वाईट सवय लागलेली आहे की ते म्हणजे मी जर थांबलो, मी जर मागे पडलो तर मी मागेच पडीन. ह्या सगळ्यांबरोबर मला धावायचं, सगळे वेड्यासारखे धावतायत. ते धावून आपण कुठे राहावं तेही माहित नाही, सगळे धावतायत म्हणून जीवाच्या आकांताने धावतायत.
तर हा जो विषय जो बोललेस ना, हा खूप मोठा विषय आहे. हा 2 मिनिटात समजण्याचा हा जगात अख्खं जग, जगातील मोठमोठे म्हणजे विचारवंत त्याच्यावर चर्चा करतायत की हे असं जे काही चाललेलं आहे हे कुठे नेऊन सोडणार आहे. सगळं इतकं हाय टेक्नॉलॉजी माणसं वेडी होतील, आत्महत्या करायला लागतील. आता एवढं पूर्वी म्हणजे आता लहान वयात म्हणजे कॉलेजच्या मुलांना हार्ट अटॅक येतात दिसत आहेत. काम करणारे तर कितीतरी लोक नुसते या टेन्शनमुळे म्हणजे मी मागे पडतोय माझं हे टार्गेट आहे, याच्यामुळे आत्महत्या होत आहेत, असं सगळं सुरू आहे. त्याच्यामुळे आपण गरज नसताना आज तुम्हाला मी सांगतो, आता तिकडे तुम्ही स्वित्झर्लंडला जा, बाहेरच्या देशात जा, आपण इंडियाला मोठे समजतो, इंग्लंड जग फिरलेलो आहे, तिथे मोबाईल वगैरे वापरत नाहीत जास्ती. इंग्लंड मध्ये ते जास्ती लँडलाईनचाच वापर करतात, मोबाईल असतो त्यांच्याकडे. उलट ते लोक सगळे कामं करत असतात, ते शांत आहेत, ते अजून एवढे पॅनिक नाही झाले जेवढे इंडियन लोक पॅनिक झाले. कारण आपल्याला लवकर वरती जायचंय, आपण गरीब देश होतो ना, तर त्यांना कारण ते अगोदरच खूप पुढे गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आता शांत आहे, ते स्लोली चाललेले आहेत. ते असे वेड्यासारखे धावत नाहीत. ही सगळी धावपळ इकडेच दिसते आपल्या इंडियात विशेष करून. ते लोक इतके आता फोन केला की तिथे आता माझी मुलगी स्वित्झर्लंडवरून आली, स्वित्झर्लंडला शिकते, तिथे तिला एक डॉक्टरचं हे झालं, एक अपॉइंटमेंट मला 2 महिने जातात आणि तो काय मोठा ग्रेट डॉक्टर नसतो, म्हणून ती इथे आली. आज गेला की 2 दिवसाला अपॉइंटमेंट मिळतो. ते तुझा एक तिकडे 2 महिने अपॉइंटमेंट आहे, तर तो काय सांगतो 3 महिन्याने मिळतं तिकडे. पण काय नाही, पण निवांत असतात. आपल्याकडे ते सगळं धाड आपल्याला आपण नको त्याच्या मागे खूप जोराने धावतोय. धावणं गरजेचं आहे, पण आपण कशासाठी धावतोय आणि कुठपर्यंत धावणार आहे याचा प्रत्येकाने आपापल्या पुरता विचार करावा. आणि आपली कॅपॅसिटी किती आहे, म्हणजे आपल्याला देवाने FSI दिलं असतं. FSI तुम्हाला नाही करणार मुलांना, एक एवढं पर्यंत तुम्ही बांधू शकता, ते तुम्हाला वाढवलं जातं मेहनतीने. पण तुम्हाला प्रत्येकाला देवाने एक ठराविक हे दिलं की तू हे करायचं आणि तुझी कॅपॅसिटी एवढी आहे की तू वाढव. पण तुम्ही त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करता, त्याच्यात स्वतःला दुःखी करून घेताय, सगळे दुःखी करून घेतायत, त्रास करून घेतायत स्वतःला आणि त्यांच्या फॅमिलीला सुद्धा. हे असं कसं मोठा विषय आहे आणि तुम्ही तसे लहान आहात समजायला. आता मी अजून काय काय सांगू शकतो तुम्हाला, पण तुम्हाला ते समजायला तुम्ही अजून जर मोठी मुलं असते तेव्हा हे सांगणं गरजेचं होतं. पण तुम्ही लहान मुलं सुद्धा आता करा, मेहनतीला पर्याय नाही तर ते त्याच्याबद्दल नाही. पण जीवाच्या आकांताने धावू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. जे काय करा ते सिन्सिअरली करा आणि मेहनत करा आणि मग बाकी सोडून द्या. ठीक आहे, मी माझा प्रयत्न केला तेवढंच करा, मॅक्झिमम प्रयत्न करा आणि शांत राहा. हा बोला. समाधान झालं का तिचं? कोण विचारतंय प्रश्न? थँक्यू सर. आपण सर आता 1:22 म्हणजे 1 तास 22 मिनिटं झालेली आहेत. आपण 1:30 ला थांबूया, म्हणजे हो, येस. अजून 8 मिनिटं आता. ओके, चालेल ना? तुमचं तुमचं पण जेवण वगैरे व्हायचं असेल. नाही, मला जेवणाचा प्रॉब्लेम नाही. 2:30 वाजता जेवतो. कोणी प्रश्न विचारतंय का शिक्षकांपैकी कोणी? तुमच्या या सगळ्या साहित्य कृती आहेत, माझा एक प्रश्न आहे, किंवा तुम्ही नाटक, कादंबऱ्या, हे जे सगळं काही लिहिलं, हे सगळं जीवनामध्ये तुमच्या ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या व्यक्ती आल्या किंवा ज्या काही पाहिलं आजूबाजूला, तेच सगळं तुमच्या साहित्यात आलंय का? कारण तुमचं एक नाटक जे आहे सविता दामोदर परांजपे, हे सत्य घटनेवर आधारित आहे. म्हणून मी बाकीच्या कलाकृतींना, माझ्या बहुतेक जेवढ्या कलाकृती आहेत त्यांना सत्याचाच आधार आहे, जे मी बघितलेला आहे किंवा मी अनुभवलेला आहे, म्हणजे त्याच्यापासून निर्माण झालेलं, त्या अनुभवापासून निर्माण झालेल्याच कलाकृती आहेत. मी 4 भिंतीच्या आत कोंडून बसून खूप पुस्तकं वाचून त्याच्यानंतर कलाकृती बनवणारा माणूस नाही. समाजात वावरून आणि वेगवेगळ्या थरात वावरून जो अनुभव आला
फक्त त्यातली गंमत अशी असते की त्यातला नेमका कुठला अनुभव हा नाटकासाठी आहे, कादंबरीसाठी आहे. कारण रोज सकाळपासून तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत खूप अनुभव येतात, पण त्यातला तो हे पकडणं नेमका हा हा विषय आहे, हा जो आहे ना हा 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 घेण्याचा मुद्दा आहे. तो तो सवयीचा भाग आहे की ते क्लिक होणं जे आहे ना. पण ते काय असं वरून देव तिकडून काय असं खाली सोडत दोरीने सोडत नाही आता खाली चौथ्या मजल्यावर भाजीच्या ह्याच्यात तसं नसतं. तुम्हाला क्लिक क्लिक व्हायला लागतो. काय म्हणजे हा खूप विषय मोठा आहे. मग क्लिक कोणाला होतं की ज्याचं मन आणि हे सगळ्या गोष्टी पूर्ण साफ आहे, पारदर्शक आहे. त्याच्यामुळे सतत तुमचं म्हणजे काय म्हणते एक्सेप्टन्सचा जो भाग असतो मनाचा तो सतत स्वच्छ ठेवायचा. तुम्ही ते घेऊ शकता, तुम्हाला ते समजू शकतं आणि तुम्ही ते ग्रास करू शकता आणि समजून त्याच्यापासून तुम्ही काहीतरी निर्माण करू शकता. म्हणजे कलाकृती असो किंवा इतर काही असू शकतो. बहुतेक कलाकृती ही कुठल्या तरी अनुभवावर अवलंबून आहे. बरं, कोणी अजून प्रश्न विचारताय का मुलांपैकी? तुमचा सविता दामोदर परांजपे चित्रपट मला वाटतं येऊन गेला ना, की यायचा आहे अजून? मला सॉरी हा, म्हणजे येऊन गेला ना? कारण मला वाटतं तो निर्माते मला वाटतं कोण आपले प्रसिद्ध जॉन इब्राहिम बरोबर. हा, त्यांनी ते निर्माते होते बरोबर. आता आगामी काय येतंय तुमचं नवीन? आगामी ते मी त्याच्यात म्हटलं ऑक्टोबस म्हणून नाटक रेडी आहे, ते करायचंय. एक नाटक मला वाटतं तुमचं हे दिग्दर्शन कोण करताय? दिग्दर्शन माझा चुलत भाऊ जो आहे ना, आम्ही एकत्रच कसे करतो. सविताचं पण त्यांनीच केलं होतं नाटकाचं, राजन तामाणे. हो, आमचा संस्था पण आहे राजन तामाणे दिग्दर्शन. जास्त करून एक गोष्ट मला विचारावीशी वाटते की आत्ताची जी मुलं, तुम्ही बरचसं मार्गदर्शन त्यांना केलेलं आहातच मुलांनी वाचन संस्कृती, लेखन संस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवं नेमकेपणानं म्हणजे आता कसं आहे, त्यांनी आता पुस्तक हार्ड कॉपी वाचायचं त्यांचं हे नसेल. मराठीमध्ये इव्हन तुमच्या गुगलवरती म्हणा, गुगल विकिपीडिया आहे वगैरे अशा या ठिकाणी मराठी वाचणं म्हणजे कादंबरी वाचा असं नाही म्हणत नाही, नाटक वाचा असंही म्हणत नाही. तुम्ही मराठीत वाचा. मराठीत तुम्ही पाकक्रिया वाचा, मराठीत न्यूज वाचा, मराठीत म्हणजे भाषा मराठी असली पाहिजे असं काही वाचा. त्याचा संबंध काहीतरी कलाकृती असली पाहिजे असं नाही. मराठी असं ते वाचन आणि बघणं ह्याच्यात फरक पडतो. वाचन म्हणजे आपण आपल्यासाठी वाचतो. वाचन तू पुस्तक आणि आपणच असतो, दोघे असतो. इंटरॅक्शन फक्त दोनात असतो. पण हे बघणं जे असतं, तुम्ही मला मराठी चला हवा उद्या बघते मी हे वाचते, ते मराठी एंटरटेनमेंट म्हणून होतं. पण मराठी सुधारेल असातला भाग नाही. वाचनातून भाषा सुधारते, कारण ते शब्द आहेत ना ते तुमच्या इथे मेंदूत जाऊन असे बसतात, एक ज्ञान म्हणून बसतात. पण कधी कधी आधीच आपल्याला मराठीत होतं काय की बोलताना एखादा शब्द सुचत नाही, इंग्लिश मध्ये जाऊ देतो, अरे तर मराठी शब्द काय तो माहित असतो, पण आपल्या याच्यातून तो वापर न केल्यामुळे आता तुम्ही तुमचे दोन शब्द ह्याच्यामध्ये मगाशी बघितले, गंमत म्हणून सांगतो. अरे हँड रेज करा आणि अलाव करा, आता हात वर करा. पण मी पण असा कधी कधी चुकून बोलतो, अलाव करा शब्द खूप कॉमन आहे. अरे यांना अलाव कर, कारण ह्याच्यात आपली ही भाषा आहे ना, कॉम्प्युटरची भाषा आहे. मोबाईल अलाव करा, सामील करून घ्या. अलाव कर म्हणजे त्याला एखाद्याला परवानगी देणे, एखाद्याला अमुक गोष्टीची परवानगी देणे. पण तो शब्द वापरला परवानगी, तर ते जरा नीट वाटत नाही. अरे ह्याला परवानगी दे, परवानगी नाही वाटत. अलाव कर, अलाव कर, ते कसं सुटसुटीत आणि छान वाटतं. अशी ती गंमत आहे. पण काय होतं,
आपण सारखं अलाव 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 हे ह्याच्यात मोबाईल कॉम्प्युटरवरती तेच अलाव अलाव करत असतो ना. आता तुम्ही हे काय ते फेसबुक लाईव्ह, आता फेसबुक जिवंत म्हणून चालेल का? नाही चालेल. त्याचा अर्थ वेगळा. म्हणजे अगदी मराठीतच बोलायचा शुद्ध प्रयत्न करा असं म्हणत नाही, परंतु सतत मराठीत वाचत राहिला तर ती मराठी म्हणून ते त्याच्या मी मगाशी बोललो, परत तेच बोलतो, व्यवहाराची भाषा निदान दिवसभराची, 4 लोकांशी बोलण्याची भाषा, दुकानात जा, भाजीवाल्याकडे जा, कुठेही जा, डॉक्टरकडे जा, इथे जा, तिकडे जा, आपसात बोला, ते शक्यतोवर मराठी वापरलं ना तर त्याच्यातून ते मराठी सतत तो म्हणजे मिळाला रियाजच करायला लागतो. तो मगाचा तसाच प्रश्न तसंच उत्तर आहे. लक्षात आलं तुमच्या? तर आता काही सेकंद शिल्लक आहेत. आपण हा संवाद वाढवू शकलो असतो. थोडस टेक्निकल काही बाबी आल्या, अडचणी आल्या, पण त्याच्यावर आपण सगळी मात केली आणि तुम्ही त्यासाठी खूप सहकार्य दिलं आणि या मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आमच्या मुलांशी संवाद साधलात. त्याबद्दल मी संस्थेच्या शाळेच्या वतीनं आभार मानतो आणि अधिकृतपणे मी लांडगे सरांना विनंती करण्यापूर्वी एक तुम्ही मुलांसाठी काही चांगले संदेश दिले आहात की कोणत्या विषयामध्ये तुम्ही मुळापर्यंत जा, त्याचबरोबर आवड आणि प्रतिभा बघून 4 गोष्टी करा, मेहनतीला पर्याय नाही, जीवाच्या आकांताने धावू नका, मात्र प्रयत्न सोडू नका. अशा प्रकारे अनेक प्रकारचं मुलाचं मार्गदर्शन आपण आमच्या विद्यार्थ्यांना केलं आहात. आम्ही आपले व्हर्च्युअली आभार मानतो, परंतु प्रत्यक्ष तुमच्याकडे आम्ही भेटीला येणार आहोत. तुम्हाला आगाऊ कळवू आम्ही. त्याचप्रमाणे आत्ताच मी तुम्हाला इथे विनंती करेन की हे कोरोनाचं संकट टळल्यानंतर तुमचा डायरेक्ट कार्यक्रम म्हणजे प्रत्यक्ष थेट कार्यक्रम होणं आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट असेल. तुमच्याकडून मी माझ्या त्या बालपणामध्ये खूप काही मी शिकलोय आणि अजूनही शिकतोय. मी काही शिक्षक असलो तरी मनाने अजून विद्यार्थीच आहे. त्यामुळे तुमच्याकडूनही काही शिकण्यासारख्या अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त तुम्ही तुमचा व्यवसाय आणि हे जे लेखन आहे याचा ताळमेळ कसा घालता हे याचं मला पहिल्यापासून आश्चर्य वाटत आलेलं आहे. शेखरजी, आपण आपला अमूल्य असा वेळ दिला. ताळमेळ म्हणजे कसं असतं माहितीये ना, बायको आणि सवत अशी दोन्ही काही ठिकाणी 2 बायका असतात, एकाच घरात राहतात, मी बघितलेलं आहे. तरी पण त्या सुखाने आणि नांदर असतात बघा, ते नंतर काय भांडावट होत असते, पण ते ताळमेळ जो आहे ना तो सवयीचा भाग झालाय. सवयीचा भाग झालाय. ऑन ऑफ आहे, ऑन ऑफ म्हणजे हे ऑन ऑफ होतं की ते करतं. त्याच्यामुळे आणि मुळात शाळेचा कुठल्याही कार्यक्रमाला मी असेल, मुलांच्या मराठी शाळेच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी मी अवेलेबल असेल, म्हणजे त्याला प्रॉपर मला अगोदर मिळालं तर. आणि मुळात मी जरी आम्हाला मुलांमध्ये शिकलो नसलो तर माझी मुलं सगळी त्याच्यावर शिकलेली आहेत. आणि मी तुमच्या संस्थेचा एक सभासद आहे, ऑफिशियल सभासद आहे, माहिती का तुम्हाला? सदस्य बरोबर सभासद आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या ह्याच्यात आहे. त्याच्यामुळे ते माझं म्हणजे कर्तव्य पण आहे. आणि मुलांना तेच की मुलांच्याकडले न्यूनगंड काढून टाका की मराठी शाळेत शिकतोय, हा पहिला महत्वाचा भाग आहे. आणि मला तेच बरं सांगायचंय की नथिंग डुईंग, तुम्ही जे करताय बरोबर करताय आणि मग तुम्हाला पुढे त्याचा उपयोग होणार आहे. त्याचा न्यूनगंड ठेवू नका. आणि तशा प्रकारे त्यांना सतत हॅमरिंग म्हणतात त्याला बघा, हॅमरिंग इंग्रजी शब्द आला पण त्याला पर्याय नाहीये, हॅमरिंग करा त्याला मुलांवरती. अभिमानास्पद गोष्ट आहे, न्यूनगंड ठेवू नका. ओके. आणि मी आभारी आहे तुमचा सगळ्यांचा. विनायक सुतारकर काय, मी त्याचा आभार मानणं चुकीचं आहे, कारण ते जास्ती मित्र आहेत माझे. त्याच्यामुळे बाकी मी अख्या संस्थेचा आभारी आहे की मी वेळ दिला पण बरोबर आहे, पण तुम्ही पण बोलवलं, एक मान देऊन बोलवलं, याच्यासाठी पण आभार मानणं खूप गरजेचं आहे. कारण अशी वेळ एरवी आपण फालतू गोष्टींना पण देतो, तिथे चांगली गोष्ट होती, चांगली काम होती, मुलांसाठी होतं, पुढच्या दृष्टीने विचार करण्यासाठी, त्याला काय सूचना द्याव्या त्यासाठी होतं. त्याच्यामुळे आभारी आहे. धन्यवाद. आणि मराठी भाषा दिन जो आहे किंवा गौरव दिन, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने
सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. लांडगे सर, आपण काही 2 शब्द बोलणार असाल तर बोला. लांडगे सर, आमचे हॅलो. हा हा बोला. आमचे हा, हॅलो लांडगे सर. आले आहेत. भावी मुख्याध्यापक आहेत आमचे. चासकर सर असतील, मगाशी हा, हा, हा. दिसले. चासकर सर तुम्ही बोला, दोघंही बोललात तरी हा, चालेल. चासकर सर पण आहेत चासकर हो, सर. चासकर सर दिसले मला. हा बोला बोला. हा आमचे मुख्याध्यापक चासकर सर आहेत. सर लांडगे सर बोलतात. तेच रिपीट होईल तर माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा आहे सगळ्या मराठी भाषा दिनानिमित्त. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी एवढं मेहनत करून कार्यक्रम अतिशय उत्तम पार पडला. त्याबद्दल धन्यवाद, आभार. लांडगे सर बोलतील. तेच रिपीट नको व्हायला, कंटाळलेले बहुतेक जण, म्हणून आता लांडगे सरांना बोलू द्या सर. हा सर, आपल्या वामनराव मोरांजन शाळेच्या तर्फे मराठी राजभाषा दिन आपण साजरा केला. सुतार सरांनी अतिशय पुढे राहून किंवा अग्रक्रमाने या कार्यक्रमाचं संयोजन केलं, सूत्रसंचालन केलं आणि आदरणीय शेखर तामाणे सर यांनीही आपल्याला वेळ दिला आणि अत्यंत अगदी बालपणाच्या आठवणींपासून तर आपल्या जीवनामध्ये मराठी भाषेचं महत्त्व काय आहे हे त्यांनी समजावून सांगितलं. त्याचबरोबर आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी यामध्ये पार्टिसिपेट केलं किंवा व्हिडिओमध्ये भाग घेतला त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि मुख्य म्हणजे आपले आजचे प्रमुख पाहुणे श्रीयुत तामाणे सर यांचेही खूप खूप आभार, धन्यवाद. आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी राजभाषेला ऊर्जितावस्था प्राप्त करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, हेच या दिनाच्या निमित्ताने मी आपल्या विद्यार्थ्यांनाही सूचित करू इच्छितो. आणि धन्यवाद सुतार सर, आपण खूप छान अरेंजमेंट केलीत आणि आजचा कार्यक्रम संपन्न केलात. धन्यवाद. या कार्यक्रमाचं सारं श्रेय शेखरजींना आहे. त्यांच्यामुळे हा कार्यक्रम चांगला होऊ शकला. अरे फार सांभाळून कौतुक करू घेतलं. नका. फार कौतुक करू नका. हा, समारोप करा सर. बरं, मी इथेच थांबतोय. आता ही मीटिंग आपण लिव्ह करूया. सोडून देऊया. सोडून देऊया. मीटिंग सोडून देऊया. हा, सोडून देऊया. संपूया. चला. एंड मीटिंग फॉर ऑल. धन्यवाद सर.